नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सुभाष सुंठणकर सरांची कथा जनसेवा ही. श्रोते हो, ही कथा यंदाच्या उद्वेलीच्या ऑल द बेस्ट दिवाळी 2025 या स्मार्ट दिवाळी विशेषांकामध्ये छापून आलेली आहे. सुभाष सुंठणकर लिखित जनसेवा ही. आटपाट जिल्हा हॉस्पिटलच्या पाहणीसाठी श्री बढे हे बुधवारी सकाळी आटपाटमध्ये दाखल झाले. हॉस्पिटलबाबत काही तक्रारी आल्यानं अचानक भेट देऊन पाहणी करणं आरोग्य खात्याला गरजेचं वाटल्यानं खात्याने श्री बढे यांची नेमणूक केलेली होती. आणि श्री बढे म्हणजे एकदम कडक ग्रहस्थ. बढे सकाळी 10 वाजता हॉस्पिटलमध्ये हजर झाले. हॉस्पिटल तसं मोठं होतं. आजूबाजूच्या खेड्यातनं लोक तपासणीसाठी येत असत. बढ्यांनी मेडिकल ऑफिसर सपकाळ यांच्या केबिनमध्ये प्रवेश केला तेव्हा सपकाळ चादर घेऊन चक्क झोपलेले होते. ते जोरजोरात घोरतही होते. बढ्यांनी त्यांना उठवलं तेव्हा अरे काय कटकट आहे राव, नंतर बघू रे असं म्हणत ते पुन्हा झोपले. बढ्यांनी त्यांना पुन्हा उठवलं. आपण कोण आहोत, कशासाठी आलोय हे सांगताच ते खडबडून जागे झाले. अरे सॉरी सर, सॉरी व्हेरी सॉरी सर असं म्हणत पटकन तोंड धुवून आले. सपकाळ आणि बढे दोघेही टेबलाजवळ समोरासमोर बसले. बढेंनी काही विचारण्यापूर्वी सपकाळांनी सांगायला सुरुवात केली. सर तुम्ही म्हणणार हा मेडिकल ऑफिसर हॉस्पिटलमध्ये ड्युटी न करता झोपतो कसा? तर त्याला कारण आहे ना सर. आम्हाला नाईट ड्युटी करायला लागते ना सर. आपण नाईट ड्युटीसाठी वेगळी माणसं नेमली असतील ना. आता तुम्हाला सरकारचं काटकसराचं धोरण माहिती आहे की सर. अहो, जिथे 100 डॉक्टर पाहिजे तिथे 60 डॉक्टर नेमतात. जिथे 100 नर्सेस पाहिजे तिथे 60 नर्सेस असतात. 20 क्लार्कची गरज असताना 12 क्लार्क असतात आणि 100 सफाई कामगार हवे असताना 50च नेमतात. 100 पलंगांची गरज असताना फक्त 70 पलंग असतात. अहो, ऑपरेशन टेबल, कपाट, टिपॉय सगळ्याचा तुटवडा आहे सर. मग काय होतं, डॉक्टर कमी असल्यामुळे आम्हाला दिवसा काम करून रात्री परत काम करायला लागतं. मग आम्ही झोपायचं कधी ना सर. पण आम्ही ड्युटी व्यवस्थित करतो बरं का सर. ते ठीक आहे, पण मी सगळ्या विभागांची पाहणी करायला आलोय. मी तुम्हाला सोबत एक क्लार्क देतो सर. तो तुम्हाला सगळा विभाग सांगेल. अरे शंकर्या जरा पांगम ना बोलव रे. अहो, ते पँगम आहेत ना, कॅन्टीनला पुरी भाजी शिरा खात बसलेत. 1 तास झाला ते गेले तिथं. जास्त बोलू नको. पटकन पांगम ना बोलव. पाहणीसाठी वरचे साहेब आलेत म्हणाव. शंकर्यानं कॅन्टीनला जाऊन पांगमांना सांगताच ते सटपटले. शिरा पुरी भाजीनंतर मागवलेला सामोशाचा तुकडा त्याने भराभरा तोंडात कोंबला. चहा न मागवता ते भराभरा उठले. सपकाळांच्या केबिनमध्ये आले. हे बघा, मला तुम्ही आधी जनरल वॉर्ड दाखवा. बडे पटकन पांगमांना म्हणाले. मग पांगम त्यांना जनरल वॉर्डमध्ये घेऊन गेले. तिथे मोठ्या हॉलमध्ये बरेच पलंग होते. त्यावर पेशंट दाखल झालेले होते आणि 4-5 शिकाऊ डॉक्टर्सचा घोळका पेशंट्सना तपासत होता. हे सगळे डॉक्टर्स कोण आहेत? हे डॉक्टर नाही ना सर. मग? अहो, हे मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहेत. विद्यार्थी? आणि तेच पेशंट्सना तपासतात? हा ना सर. म्हणजे कसं आहे ना सर, त्यांना प्रॅक्टिस झाली पाहिजे ना. म्हणजे ते पुढे डॉक्टर होणार ना. त्यामुळं त्यांना प्रॅक्टिस होण्याच्यासाठी. 1 मिनिट थांबा. आधी मला सांगा, यांच्याबरोबर सिनियर डॉक्टर कोण असतं? सिनियर डॉक्टर होय असतात सर. नाही म्हणजे आत्ता नाही येत ते, पण नेहमी असतात बरं का. रोज असतात का? बडेंनी जरा कडकपणे विचारलं. ना म्हणजे रोज अगदी नाही म्हणजे, पण म्हणजे त्याचं कसं आहे बरं का सर. हे बघा पांगम, तुम्ही कसलीही लपवाछपवी करू नका. तुम्ही खोटी माहिती दिली तर मी तुमच्यावर जबरदस्त ॲक्शन घेणार, हे लक्षात ठेवा. पण इथली जर इत्थंभूत खरीखुरी माहिती तुम्ही दिली तर तुम्हाला काहीही होणार नाही, हे सुद्धा लक्षात ठेवा.
तुम्हाला संरक्षण मिळेल, तेव्हा न घाबरता सगळी माहिती सांगा. पांगमनी आता मनाशी ठरवून टाकलं की आपण कसलीही लपवाछपवी करायची नाही. इतरांचं काय व्हायचंय ते हो, आपण सुरक्षित राहायचं. आता सांगा पांगम, सिनियर डॉक्टर्स रोज असतात? नाही ना सर, ते आठवड्यातनं एकदाच येतात. काय सकाळच्या ड्युटीवर 2 डॉक्टर आहेत, ते दोघे बी आठवड्यातनं एकदाच येतात. आणि इतर दिवशी हे विद्यार्थी आहेत ना, हेच तपासतात पेशंटला. आपण डॉक्टर इथे नसताना हे विद्यार्थी या कामाला तयार कसे होतात? काय करणार ना ते तरी, विद्यार्थ्यांचा नाईलाज असतो. मग अहो सिनियर डॉक्टर आहेत ना, ते ह्या पोरांना कॉलेजमध्ये निरनिराळे विषय शिकवतात. मग त्यांच्या इंटरनल परीक्षेचे मार्क असतात डॉक्टरच्या ताब्यात. त्यामुळं मग डॉक्टर सांगतील ती कामं विद्यार्थी करतातच ना. अहो घरची मासळी आण, ड्रायव्हिंग लायसन रिन्यू करून आण, वर्तमानपत्राची वार्षिक भरगणी भरून ये, हे असली कामं बी हे विद्यार्थ्यांना करायला लागतात हो. मग इथं पेशंट तपासायचं काम तर किती चांगलं आहे, त्यांच्या अभ्यासाचा भाग आहे ना सर तो. पण मला सांगा, नाईट ड्युटीला तरी डॉक्टर्स येतात का तिथेही विद्यार्थीच? नाईट ड्युटीला कधी कधी येतो एखादा डॉक्टर. एखादा म्हणजे कसं आहे, तसे नाईट ड्युटी या विभागात 3 डॉक्टर्स आहेत. त्यातले 2 घरी झोपतात, एकटा येतो हिथं आणि हिथं झोपतो. अहो म्हणजे ड्युटीवर येतो, 12 राऊंड मारतो, आपल्या केबिनमध्ये जातो. त्या केबिनमध्ये आहे त्याचा पलंग. नाईट ड्युटीला विद्यार्थी येतात का खरं सांगायचा? नाही, पण 1-2 आपलं. काय ते स्पष्ट सांगा पांगम, काहीही लपवायचं नाही आहे. 1-2 विद्यार्थिनी येतात आलटून पालटून, आणि त्या राऊंड घेऊन झाला का मग डॉक्टरच्या केबिनमध्ये जातात, हो का नाही? मग तिथं काय आहे, तिथं त्या विद्यार्थिनीच्या डिफिकल्टी डॉक्टर सोडवतात ना. हो, तिथे पलंग आहेच. पण काय हो, डिफिकल्टीज या तासाभरापुरत्या असतात का रात्रभर असतात? पांगम लाजले, गप्प राहिले. बडेंनी काय ओळखायचं ते ओळखलं. काय हो पांगम, इथे डॉक्टरांचं आता विद्यार्थिनींशी जसं प्रकरण आहे तसं नर्सशी असतं का? नाही, म्हणजे म्हणलं तर मग. हे बघा पांगम, माझ्याकडे आलेल्या तक्रारीत निसर्ग टेकडी प्रकरण आलंय. तेव्हा हे निसर्ग टेकडी प्रकरण काय आहे ते सांगून टाका. भडे ही सगळी माहिती काढून तक्रारींची नोंद घेऊन आलेत हे आता पांगमांनी ओळखलेलं होतं. त्यांनी सांगायला सुरुवात केली. म्हणजे मध्यंतरी काय झालं बरं का सर, इथल्या आहे ना एका डॉक्टरचं एका स्मार्ट नर्सबरोबर सूत जुळलं, आणि मग ते दोघं दर 15 दिवसांनी ड्युटी चुकून निसर्ग टेकडी या जवळच असणाऱ्या टेकडीवरच्या लाजवर जायचे. आता ती बातमी डॉक्टरच्या बायकोला समजली. ती बायको तनतनत इथं आली दवाखान्यात, लय थैथयाट केला तिने. तेव्हा डॉक्टर गेलते हनीमूनलाच. मग काय, त्यांची बायको सरळ माहिती काढून त्या निसर्ग टेकडीवरच गेली म्हणे. तेव्हा डॉक्टर आपला कार्यभाग उरकून परत आले होते, आणि डॉक्टरच्या बायकोनी एका रूममध्ये घुसून नर्स समजून दुसऱ्या तरुणीच्या जिंज्या उपटल्या म्हणे. बाथरूममधून दुसराच एक पुरुष टावेल नेसून बाहेर आल्यावर म्हणे ही गोंधळली आणि तिथनं माफी मागून बाहेर पडली. आणि डॉक्टर? नाही, त्यांनी काय हो, त्यांनी घरी गेल्यावर निसर्ग टेकडी कुठे हेच मला माहिती नाही अशी थाप मारली आणि ती थाप पचवून टाकली. आता डॉक्टर आणि नर्स निसर्ग टेकडीवर जात नाहीत, ते अधूनमधून आपल्या दवाखान्याच्या गेस्ट हाऊसमध्ये जातात. बरं मला सांगा, इथे सगळ्या नर्सेस वेळेवर कामावर येतात? कारण काही नर्स काम चुकवतात, कामावर येत नाहीत, अशाही तक्रारी आहेत. नाही, नर्सचं तसं ठीक आहे, ते निसर्ग टेकडी नर्स सोडली ना तर लय तक्रारी नाहीत. आणि कामचुककार म्हणलं तर दुसरीच एक आहे. ती काय करते? ते कामावर कधी येतच नाही. कधी येतच नाही म्हणजे? तिने दुसरी बाई ठेवली. बाईनी बाई ठेवली? बडे जोरात हसले, पांगमही हसले. म्हणजे सर, त्या नर्सनी ना गंगू नावाच्या एका बाईला पॉवर ऑफ अटर्नी देऊन टाकली.
नर्सची हॉस्पिटलातली सगळी कामं गंगूबाईनं करायची. मस्टर रोलवर सही बी गंगूबाई करती राव. आणि त्या बदल्यात आपल्या पगाराची अर्धी रक्कम ती नर्स त्या गंगूबाईला देऊन टाकते. अजब आहे, अजब आहे, ही गंभीर बाब आहे. पण त्या नर्सला अर्धा पगार पुरतो कसा या महागाईच्या दिवसात? तर तिला पुरतो अर्धा पगार सर. हां, बडेचकित झाले. अहो, तिला अजिबात पगार नसला तरी चालते. हे मात्र अजब आहे. हां, म्हणजे ती सुद्धा कुठल्या डॉक्टरबरोबर त्या निसर्ग टेकडीवर जाते काय? नाही नाही सर, नाही, तसं नाही. पांगम हसले. मग कसं? अहो, ती घरातच दवाखाना चालवती. हां, पांगमनी हा एकदम बॉम्बच टाकला होता. पांगमनी तिची हकीकत सांगितली. ती नर्स पुरेशी सिनियर आणि अनुभवी असल्यामुळे तिला सगळी औषधं, सगळे उपचार माहिती होते. तिने आपल्या घरातच लहानसा दवाखाना थाटला होता. साध्या साध्या आजारांवर ती प्रभावी औषधं देत होती. शिवाय बँडेज बांधणं, सलाईन लावणं, इंजेक्शन देणं अशा गोष्टी तिला जमत असल्यानं शेजारपाजारचे लोक तिच्याकडे येत. हळूहळू तिच्या दवाखान्यात गर्दी वाढत चाललेली होती. त्यामुळे ती आता आटपाट जिल्हा हॉस्पिटलमध्ये जात नव्हती. तिने गंगूबाईला नेमून टाकलेलं होतं. बडे हा सगळा भयानक प्रकार पहिल्यांदाच ऐकत होते. काम चुकवणं, दासीला पडदासी नेमणं, मस्टर रोलवर खोटी सही, डॉक्टरची पदवी नसताना दवाखाना चालवणं, या सगळ्या गोष्टी वरिष्ठ अधिकारी खपवून घेत होते. हे सगळं नवल होतं. मला एक सांगा पांगम, ती घरच्या दवाखान्यात औषधं कुठली नेते हो? इथलीच की, जिल्हा हॉस्पिटलमधली. वाटलंच होतं मला. म्हणजे इथली औषधं ती पळवून नेते आणि स्वतःच्या दवाखान्यात पेशंट्सना देते आणि तिथे पैसा कमावते. हां सर, कळलंय तुम्हाला आता. आता मला हा औषध खरेदी विक्री विभाग कुठे दाखवा. मग पांगमने त्यांना खरेदी विक्री विभागाकडे नेलं. एका मोठ्या खोलीत बरीच काचेची कपाटं होती. काही कपाटं बरेच दिवस पुसलेली नव्हती. ए बाबू, बाबू, ए बाबू. पांगमने बाबूला हाक मारली. खरेदी विक्रीचं काम बाबूकडे होतं. बाबू कुठेच दिसला नाही. पुन्हा हाका मारल्यावर एका कपाटामागे गादी घालून झोपलेला बाबू जांभई देत डोळे चोळत बाहेर आला. काय म्हणता पांगम साहेब, काय कुर्मापुरी खायला जायचं का कॅन्टीनला? पांगम एकदम बावरले. ते पटकन म्हणाले, अरे बाबू हे बघ, काल कॅन्टीनवाल्याने मिरची भजीला फर्स्ट क्लास केलती बरं का साहेब. आज कुर्मापुरी एक नंबर, जायचं का? बाबू, बाबू, अरे हे वरचे साहेब आले, ते हॉस्पिटल बघायला आले, यांना तुझा विभाग बघायचा आहे. हे समजताच बाबू कावरा बावरा झाला. काय करावं त्याला सुटेना. पटकन खुर्ची पुढे करत तो म्हणाला, या की साहेब, बसा की साहेब. चहा मागू का साहेब? का 3 कुर्मापुरी मागू साहेब? पांगमने त्याला हळूच न बोलायची खूण केली. पांगम, इथे तर औषधाची सगळी कपाटं रिकामी दिसत आहेत. होय ना साहेब. अरे पण रिकामी काय आहे ती? नाही, कसं आहे ना साहेब, औषधं सँक्शन व्हायला वेळ लागतो ना साहेब. आणि मग सँक्शन झालेली औषधं हिथं येऊन पोचायला वेळ लागतो साहेब. आणि औषधं हिथं येऊन पडली ना का संपायला मात्र वेळ लागत नाही हा साहेब. ते कसं काय? कारण सरळ आहे, औषधं कमी, पेशंट जास्त. मग सगळी रिकामी कपाटं बघून बढे तिथनं बाहेर पडले. वरांड्यात पांगमना म्हणाले, मला तर हा खरेदी विक्री विभागाचा कारभार संशयास्पद वाटतोय. आता मला स्पष्ट काय ते सांगा. बाबूने सांगितलं ना, मला काही पटलेलं नाही. म्हणजे त्याचं असं झालं बरं का, औषधं सँक्शन होत्यात, ती वेळेवर हिथं येतात, पण खरा उशीर हिथंच होतो. इथे उशीर का होतो? कारण औषधं आली की हिथले 5-6 डॉक्टर ती पळवतात. अंगदुखी, जुलाब, दमा, गुडघेदुखी, मलम, शक्तिवर्धक अशी निरनिराळी औषधं ही डॉक्टर लोक पळवतात. औषधाच्या 100 पेट्या आल्या ना, 70 पेट्या गायब, 30 पेट्या हिथं राहतात. आता 30 पेट्या हिथं असणाऱ्या पेशंटला कशा पुरणार? औषधं कमी, पेशंट जास्त. त्यामुळे स्टोअर रूममधली कपाटं कायम रिकामी. पण म्हणजे मग बऱ्याच पेशंट्सना औषधं मिळतच नसतील. हा ना, मग त्यांना दुकानात ना औषधं घ्यायला डॉक्टर सांगतात. काय हे त्यो समोरचा मेडिकल शॉपवाला आहे ना,
त्याचं आणि डॉक्टरचं जमलंय गुपित. हे डॉक्टर त्याच्याकडे औषधाचे गिऱ्हाईकं पाठवतात. तो दर शनिवारी रात्री ह्या डॉक्टरना रायल महाराज हॉटेलात चिकन माखनवाल्याचं जेवण देतो. ते हॉटेल आहे त्याच्या भावाचं. पेशंट्सना दवाखान्यात औषधं मिळत नाहीत ही तक्रार आली होती माझ्याकडे. बरं मला एक सांगा, हे 5-6 जे डॉक्टर्स आहेत ते इथले औषधं का पळवतात? ती औषधं ते आपल्या खाजगी दवाखान्यातल्या पेशंटला देतात ना. म्हणजे हे डॉक्टर खाजगी प्रॅक्टिस करतात? हां ना. अरे पण सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असणाऱ्याला खाजगी प्रॅक्टिस नाही करता येत. ही गंभीर बाब आहे. यावर कायदेशीर ॲक्शन घ्यायला लागेल. हॉस्पिटलच्या वेळेत आपलं काम नर्सवर सोपवून ते घरी प्रॅक्टिस करतात, हे सुद्धा बेकायदेशीर आहे. शिवाय इथली औषधं पळवणं ही तर चोरी झाली. या डॉक्टर्सना हे प्रकरण चांगलं शेकणार आहे बरं का. काही जण सस्पेंडसुद्धा होतील. इथल्या पेशंटनी आपल्या खाजगी दवाखान्यात यावं म्हणून हे डॉक्टर प्रयत्न करतात का हो पांगम? त्या बाबतीत दुसरा एक प्रकार घडतो. हो का? तो कोणता? इथं पेशंट येऊच नाही म्हणून प्रयत्न केले जातात. काय सांगताय? हां, अपघात झालेले पेशंट आले ना, त्यांच्या मागं लय कटकटी लावल्या जातात. त्यांना दाखल करून घेतलंच जात नाही. पुढाऱ्याची चिठ्ठी आणा, मंत्र्याची चिठ्ठी आणा असं सांगितलं जातं. मग पेशंटचे नातलाग होतात हैराण आणि पुढाऱ्याला नेत्याला शोधायच्या प्रयत्नात लागतात. आणि चिठ्ठी मिळाली नाही का मग जातात खाजगी दवाखान्यात. आणि बरं का, ठराविक पुढाऱ्याची चिठ्ठी पाहायला असा बी आग्रह असतो. मग त्यावर इथला गोकुळदास आहे ना, त्या गोकुळदासनी एक लय फर्स्ट क्लास उपाय काढला बरं का. काय? त्यांनी घरी दवाखाना काढला काय? नाही. तो मला सांगतो, रावसाहेब म्हणून इथले एक पुढारी आहेत बरं का. रावसाहेब, हे रावसाहेब श्रमिक संघटनेचे पुढारी आहेत. हा गोकुळदास आहे ना, त्या संघटनेचा सभासद आहे. त्यांनी काय केलं, त्यांनी रावसाहेबाच्या नावचं एक लेटर पॅड स्वतःच छापून घेतलं. त्या लेटर पॅडवर गोकुळदास नावाने चिठ्ठी लिहितो, खाली रावसाहेबाची सही स्वतः हाणतो, चिठ्ठी पेशंटला देऊन टाकतो. एका चिठ्ठीला 200 रुपये. अरे ही गंभीर बाब आहे. आणि त्या गोकुळदासला कोणी हात लावू शकत नाही. श्रमिक संघटनेचा सभासद आहे, त्यामुळं त्याच्या वरिष्ठापैकी कोणी वारडलं ना, एकदम संपच पाळतात. सगळे कर्मचारी हॉस्पिटलचं काम तसं टाकतात, घरी निघून जातात. मग एकदा एक घटना घडली ना, एक अपघाताचा पेशंट आला. ते डॉक्टरने बघितलं. त्या पेशंटला स्वतःच्या खाजगी दवाखान्यात वाढायचा डॉक्टरचा बेत. पण पेशंटच्या नातेवाईकांना गोकुळदासने रावसाहेबाची चिठ्ठी देऊन टाकली. मग डॉक्टर चिडला, गोकुळदासवर जोरात वारडायला लागला. गोकुळदास चिडला, संप पुकारला. सगळे कर्मचारी एकदम संपाव. सम मिटवेपर्यंत पुरे वाट झाली राव. म्हणजे पेशंटचे एकूण हालच म्हणायचे की. मग ते पाहणी करत करत सेमी स्पेशल वॉर्डमध्ये आले. तिथे 10 पलंगांची सोय असलेल्या हॉलमध्ये एकही पलंग नव्हता. सगळे पेशंट फरशीवर गाद्या घालून झोपवले गेले होते. खिडकीच्या गजांना सलाईनच्या बाटल्या उलट्या टांगून सलाईन लावलेली होती. अरे हे काय, इथे एकही पलंग नाही? इथले पलंग गेले कुठे? अरे अच्छा, खरंच की, इथले पलंग कुठे गेले? अरे गेले कुठे पलंग? हे अहमद. पांगमनं हाक मारताच अहमद आलात. त्यांनी अहमदला विचारलं, क्या रे, इधर के सब कॉट किधर गए रे? अरे सब काट वो राजा का आदमी लेके गया ना यार. किस लिए? मग अहमदनं जी हकीकत सांगितली त्यावरून समजलं की नगरसेवक राजाभाऊनं ते 10 पलंग 2 दिवसांसाठी आपल्या घरी नेलेत. राजाभाऊच्या मुलीचा ओटी भरायचा कार्यक्रम आहे, त्यासाठी त्यांनी हॉस्पिटलमधले 10 पलंग, 10 खुर्च्या, 4 टेबल स्वतःच्या घरी नेलेत. एकंदरीत असा कारभार आहे तर, असं म्हणत निरनिराळे विभाग बघत बडे पुढे निघाले. ते दोघे वरांड्यातनं बाहेरच्या बाजूला आले. तिथे ॲम्ब्युलन्सचं गॅरेज होतं. गॅरेज उघडं होतं आणि आतमध्ये ॲम्ब्युलन्स नंबर 1 आणि ॲम्ब्युलन्स नंबर 2 अशा पाट्या होत्या, पण तिथे ॲम्ब्युलन्स नव्हत्या. दोन्ही ॲम्ब्युलन्स बाहेर गेलेत वाटतं. पांगम फक्त हसले. का पांगम, हसायला काय झालं? दोन्ही ॲम्ब्युलन्स वर्षभर जाग्यावरच नाही आहेत. म्हणजे? या काय ॲम्ब्युलन्सला झाला अपघात म्हणून ती जी रिपेअरला टाकली ती काय अजून भेटली नाही. ॲम्ब्युलन्सलाच अपघात झाला?
वा वा. नाही म्हणजे काय झालं, नेहमीचा ड्रायव्हर आहे ना त्या दिवशी न पिता आला होता. मग काय, त्यांनी वेगात गाडी चालवली, ताबा सुटला, गाडी घातली डायरेक्ट हॉटेलमध्ये. हॉटेलातनं सरळ गाडी आत शिरली, तिथल्या पारती उडाले, सगळे खाद्यपदार्थ गरंगळत रस्त्यावर. बटाटवडे, मेंदूवडे, सामोसे, गुलाबजाम, पुऱ्या, लाडू सगळं रस्त्यावर. काहीचा चोरा झाला, काहीचा लगदा झाला. ॲम्ब्युलन्सच्या काचा फुटल्या, मशीन बिघडली. तवा जी गाडी दुरुस्तीला टाकली, तुम्हाला सांगतो मिस्त्रीने अजून नाही दिलेली. अच्छा, आणि दुसरी ॲम्ब्युलन्स? नाही, तिचं काय विचारू नका साहेब. म्हणजे ती ॲम्ब्युलन्स आहे ना, ती तिघंजण स्वतःची कार म्हणून वापरतात. तिघेजण वापरतात आणि तेही स्वतःची कार म्हणून? हां, तिघंजण. म्हणजे बघा, हॉस्पिटलच्या डायरेक्टरपैकी एकटा, एका राजकीय चळवळीत कार्यरत असलेली इथली एक नर्स आणि एक ज्युनियरच पण जबरदस्त वशिल्याचा डॉक्टर, हे असे तिघेजण ती ॲम्ब्युलन्स स्वतःची कार म्हणून वापरतात. ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर इथलाच बरं का, हॉस्पिटलचा. हां, महिन्याचे पहिले 10 दिवस डायरेक्टर, मधले 10 दिवस नर्स आणि शेवटचे 10 दिवस तो ज्युनियर डॉक्टर. अहो, डायरेक्टर ती ॲम्ब्युलन्स स्वतःच्या बिझनेससाठी वापरतोय, त्याचा हे छापखाना. मग परगावी छापखान्याच्या कागदाचे गट्टे पोचवायचे आणायचे, याच्यासाठी त्याला लागते गाडी. आणि नर्स सहकुटुंब सहपरिवार ॲम्ब्युलन्समधनं सहलीला जाते. महाबळेश्वर म्हणू नका, आंबोली म्हणू नका, गणपतीपुळे म्हणू नका, अलिबाग म्हणू नका, चालू सहली चालू. या सहली रजा टाकून का ऑन ड्युटी? नाही, ती रजा टाकून जाते. या बाबतीत प्रामाणिक आहे बरं का ती. दरमहा 11 ते 20 तारखेच्या दरम्यान तिची 3-4 दिवस रजा असती. आणि तो ज्युनियर डॉक्टर? तो साईड बाय साईड 1760 धंदे करतो. म्हणजे कोणाचे फ्लॅट विकून दे, कोणाची शेती विकून दे, कोणाला गिरणीसाठी बँकेचं कर्ज मिळवून दे, कोणाचा सेकंड हँड कम्प्युटर खपव, कोणाची जुनी स्कूटरच खपव, सदा असल्या कामात असतोय. अहो, इथं ते हॉस्पिटलमध्ये असला ना, मोबाईलवर त्याला सारखे हेच फोन. अहो, एकदा त्याचं एक गिऱ्हाईक तर म्हैस खपून दे म्हणून म्हैस घेऊन हॉस्पिटलमध्ये आलं. काय, हॉस्पिटलमध्ये म्हैस घेऊन? खरं आश्चर्य पुढंच आहे. त्या डॉक्टरनी ती म्हैस इथंच खपवली. एका खेड्यातला दामा झालेल्या पेशंटला लगी म्हैस खपवून टाकली त्याने जाग्यावर. मग बडेंनी इतर बारीक सारीक गोष्टींची चौकशी केली. कर्मचाऱ्यांमध्ये युनियन आहेत का? राजकीय हस्तक्षेप असतो का? बदल्या होऊ नयेत म्हणून कर्मचारी प्रयत्न करतात का? पुरेसे पलंग कपाट आहेत का? पेशंटशी वागणूक कशी असते? डॉक्टर पान तंबाखू खाऊन कामावर येतात का? अशी चौकशी करून बडे हॉस्पिटलमधनं बाहेर पडले. बडे आपल्या लॉजवर आले. हातपाय तोंड धुवून फ्रेश झाले असतील नसतील तेवढ्यात त्यांना लॉजच्या रूमवर फोन आला. फोन अनोळखी माणसाचा होता. फोनवर ते ऐकायला लागले. नमस्कार बडे साहेब. बडे साहेब, तुम्ही आता हॉस्पिटल बघून गेला. काय आता माणसं म्हणली की काही चुका वाहणारच ना, नाही का? भ्रष्टाचार, वशिलेबाजी, कामचुकारपणा, त्यो सगळीकडं असणारच, नाही का? तेव्हा आमच्या चुका पात्रात घ्या. तुम्ही कडक आहे, आम्हाला कल्पना आहे, पण जरा आमच्यासाठी कडकपणा बाजूला ठेवा, नाही का? वरती जरा चांगला रिपोर्ट पाठवा. ॲक्शन बिक्शन काय घेऊ नका. कसे तुम्ही ज्या लाजवर उतरलाय त्या वेटरकडं आम्ही एक थैली देऊन ठेवली. त्या थैलीतली रक्कम आहे ना, तुम्हाला पुरेशी होईन असं वाटतंय आम्हाला, नाही का? आणि तुम्हाला जास्त लागली तर वेटरकडं कळवायचं बरं का. थैली नाकारायची नाही. तेवढी आमच्यावर कृपा करा. हे मी आमच्या इथले डॉक्टर, कर्मचारी आणि नर्सेसच्या वतीनं बोलतोय बरं का. कृपा करा बडे साहेब, थैली स्वीकारा. नमस्कार म्हणलं मी. फोन खाली ठेवल्याचा आवाज आला. टू बी ऑर नॉट टू बी अशी क्षणभर बडेंची अवस्था झाली. थैली स्वीकारावी, मौज मजा करावी, चैनीत राहावं, हॉस्पिटलवर पुन्हा पुन्हा धाडी घालाव्यात,
पुन्हा पुन्हा थैली स्वीकारावी, जीवन मजेत घालवावं. पण बडे कडक होते. त्यांना नीतिमूल्यांची चाड होती. भ्रष्टाचार, लाचलुचपत, वशिलेबाजी, कामचुकारपणा, गैरव्यवहार याचा त्यांना राग होता. कडकपणे ॲक्शन घ्यायचे, रिपोर्ट तर वरती पाठवायचे. पण आपल्याला थैली द्यायचे प्रयत्न झाले हे सुद्धा कळवायचं बडेंनी ठरवून टाकलं. तेवढ्यात दरवाजा वाजवून वेटर आत आला आणि म्हणाला, अहो साहेब, हॉस्पिटलमधनं कोणीतरी तुम्हाला हे पाठवलंय बरं का. वेटरच्या हातात थैली होती. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता सुभाष सुंठणकर सरांची कथा जनसेवा ही. कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल मात्र पटकन सबस्क्राईब करा. म्हणजे मी चॅनलवर कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. श्रोते हो, भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.